हॅलो मित्रांनो, मी नामदेव मेश्राम, इंडस युवा हेल्थ प्रमोटर. मी ब्रह्मपुरी या ठिकाणी खुर्दा स्क्वेअर इथे आलो आहे. इथे आपल्यासमोर बहुत बढ़िया रिझल्ट आम्ही सांगणार आहोत. कॅन्सरवर बहुत ही बढ़िया रिझल्ट आलेला आहे. ते ह्या ताईला कॅन्सर झालं होतं. त्यांना केव्हा झालं, कसं झालं, त्यांच्या तोंडून आपण ऐकूया. बाई, नाव सांग. शीला स्वानंद सेंटर. हां. तुझं करणार ब्रह्मपुरी. हां. तर काय काम करतं ताई? हॉटेल होती माझी पांढेला, चहा पान नाश्ता. आपल्या पांढेल्याचं नाव एकता एकता पान पान सेंटर. सेंटर. ओके. तर तुला जे कॅन्सर झालं ते केव्हा झालं, कोणत्या वर्षी झालं? 2023. 2023ला कॅन्सर झालं. त्याच्यानंतर तुला कोणती ट्रीटमेंट घेतली कॅन्सरला बरं करण्यासाठी? सगळ्यात पहिले मी आयपल्स चालू केली. हो. रिपोर्ट आल्याच्या नंतर 8-10 दिवसांनीच मला तिसऱ्या स्टेजवरून दुसऱ्या स्टेजवर माझा कॅन्सर कमी झाला. अच्छा, पहिल्या स्टेजवरचा कॅन्सर तिसऱ्या स्टेजचा तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर आयपल्स पिल्यामुळे दुसऱ्यावर आला. तर दुसऱ्यावर आल्याच्या नंतर मग आम्ही तुकडोजीमध्ये पण गेलो भाऊ सोबतच. माझ्यासोबतच तुकडोजीमध्ये आपण गेलो. म्हणजे भाऊनच नेलं मला. जो काही मार्ग दाखवला त्या भाऊनच दाखवला. आणि परत मग तिथे जाऊन आपली परिस्थिती थोडी नाजूक असल्यामुळे नाही का आपण तिथला ट्रीटमेंट नाही करू शकत होतो. मग आम्ही वापस आलो आणि दुसऱ्या दिवशी 3 दिवसानंतर आम्ही मेडिकलला गेलो. सोबत भाऊ पण होता. भाऊनच सगळं काही करून दिलं, ऍडमिट वगैरे. तिथं मग आता टेस्ट झालं. तर तिथे माझी दुसरी स्टेज आली, तिसरीवरून दुसरी आली. आणि मग तिथं लाईट किमोसाठी मग हे टाकलं फाईल मंजुरीसाठी. तर 8 किमो होते मला. आणि तर त्यापैकी 4च किमो घेतले मी आणि 28 लाईट झाले. 28 लाईट. हा, एवढं इलाज केला मेडिकलमध्ये. हे किमो आणि रेडिएशन जे घेतले त्याच्यानंतर तुला म्हणजे साईड इफेक्ट भरपूर झाले. म्हणजे काय पोझिशन झाली तर सांग. ते लाईट किमोमुळे आहे ना, जेवण पण नव्हतं होत, चक्कर यायचं, पूर्ण हालत खराब झाली, चालण्याचा हौस नव्हता मला. आणि परत ते कसं पूर्ण शरीर वीक होतेच, पूर्ण बाडी पण जळून जाते त्या लाईटामुळे. खूप वेदना होतात. पण आयपल सोबत असल्यामुळे थोडं कमी जाणवलं. माझे केस पण नाही गेलेत आयपल सुरू असल्यामुळे. बाकी लोकांचे केसही गेले, पण माझा आयपल्स म्हणजे फुल डोज वरच होता. मी दिवसातून 3दा प्यायची आयपल्स त्याही पिरियड मध्ये नाही का. त्यामुळे थोडं व्यवस्थित राहिली मी. माझ्या बरोबरचे काही लोक बिचारे गेलेही, म्हणजे ज्यांना सहन नाही झालं ते. बरोबर. तर त्याच्यामुळे एक साइड इफेक्ट तुला खूप झाला. त्याच्यामुळे टॉयलेट संडास. मग काही दिवसानंतर 10व्या महिन्यामध्ये नाही का, जेव्हा माझा आखरीचा इलाज झाला 2023ला, लाईट आणि किमो संपल्यानंतर इनर वाले जे लाईट झाले, इनर लाईट 3 लाईट जे झाले तुकडोजी मध्ये, त्या लाईटाने खूपच मला म्हणजे साईड इफेक्ट झाले. संडास मधून खून जायचं, संडासची जागा दुखायची, खूप त्रास व्हायचा. किती वेळा संडासला जायचं? खूप वेळा संडासला जायची. संडास नव्हती येत. 10 ते 15 वेळा आहे ना, 20 वेळा. पण नुसतं संडास मधून खूनच यायचं. त्या संडास मधून जे किमोचे इनर किमो त्याचे साईड इफेक्ट झाल्यामुळे ते बाहेर निघत होते. इनर किमोमुळे तुला संडास मधून ब्लड यायचं, काळं. बरोबर आहे, गंध ब्लड यायचं. बरोबर आहे. तर त्याच्यानंतर आयपल सुरूच होतं. सुरूच आहे, आता सुरूच आहे. त्याच्यामुळे बहुत जल्दी रिकव्हरी झाली. आता नंतर मग ते माझं औषध चालूच होतं आणि दामोदर ट्रीटमेंटला जायची. चेकअप साठी बोलवायचे तर मग ते लाईट झाल्याच्या नंतर पुन्हा चेक केला. तर रिझल्ट म्हणजे हे आला नॉर्मल. आजच्या तारखेत तुझी रिपोर्ट पूर्णपणे नील आहे का? नील आहे, हो. आता 20 फरवरीला झाली होती MRI, ते पण नील आली. आणि याच्या पहिलं जे झाली होती जुलैमध्ये, त्या रिपोर्ट मध्ये थोडा प्रॉब्लेम आला होता त्या साईड इफेक्टचा. तर त्या साईडच्या याच्यामुळे मला मग ते थोडंसं ते
एपीसी करून ते ब्लडचे गडे ते जमा झाले होते साईड इफेक्टमुळे, हा, ते छोटीशी क्रिया करून ते काढले हा. आणि त्याच्यानंतर मग आता सगळं व्यवस्थित आहे. आता 100% आता 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 20 फरवरीचा जो रिझल्ट आहे हा, तो एकदम 100% नील कॅन्सर रिपोर्ट नील आहे. नील आहे मला. तर परिपूर्ण. आता तुला हा जो प्रोसेस मधून गेली, संपूर्ण वेदनेमधून गेली, हो. तर आयपल्समुळे तुला होत काय आराम, म्हणजे आराम. मॅक्झिमम म्हणजे 100% आयपल्सनच झाला. झाला. हो. तर तू लोकांना काय संदेश देऊ शकते की बा जेवढे काही कॅन्सर हा, पेशंट जेवढे काही कॅन्सर पेशंट असतील हो. त्यांनी ती अवश्य घ्यावी. भलाई महाग असेल पण आपल्यासाठी आपल्या जीवाच्या सामने काहीच म्हणजे त्याचं पैशाचं मूल्य नसते. आपण दवाखान्यात जरी ट्रीटमेंट घेतली तरी लाखोच्या घरात खर्च येतो, सरकारी दवाखान्यात जरी केला तरी. आणि परत इतक्या शरीराला वेदना होतात तर त्या आपल्याच्यानं असह्य होतात. तर इतक्या वेदना करण्यापेक्षा आपण थोडं थोडं जर घेत राहिलं तर ते आपल्याला लवकरच रिकवर करतं. म्हणजे 100% ना, हा. 100% आयपल्सला लोक बरे होऊ शकतात का? होऊ शकतात. 100% बरे होतात. आणि लोकांनी आयपल्स पिली पाहिजे का? पिली पाहिजे, पिली घ्यायला पाहिजे. पाहिजे, घ्यायला पाहिजे. 100% त्यांनी पिलं 100% पाहिजे. घ्यायला पाहिजे, 100% विश्वास ठेवायला पाहिजे का? ठेवायला पाहिजे हा. आणि घ्यायला पण पाहिजे. आणि तुला जे कॅन्सर होतं ते कुठं होतं? गर्भाशयाला. गर्भाशयाला आणि हा. ओव्हरी कॅन्सर, ओव्हरी दोन कॅन्सर. ठिकाणी क्लाट्स आले होते. हो. तर ताई, तू छान छान आम्हाला माहिती दिली, हो. त्याच्याबद्दल तुझे धन्यवाद, आभार. चालेल. थँक्यू.